प्रत्येक सजीवाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे. उद्या नेमकं काय घडेल, काय होईल, आपण जिवंत असू का नाही हे याची सुद्धा आपल्याला शाश्वती नसते. मग का बरे आपण एवढा मोह बाळगायचा, स्वार्थी वृत्तीनं जगायचं? म्हणून जास्त भविष्यकाळाचा विचार करण्याच्या नादामध्ये आपला वर्तमान काळ दुःखामध्ये कुणी घालवू नका असे मला वाटते. जोपर्यंत आपल्या घरातील व्यक्तिमत्व असतील, आपल्या पाहुण्यारावळ्यातील असतील, समाजातील असतील, आपल्यामुळे कुणी दुःखी नाराज झालं नाही पाहिजे आणि त्यांचे अपशब्द आपल्याबद्दल आले नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यायची असते. मग कुठलाही प्राणी असेल, कुत्रा असेल, मांजर असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल, त्यामुळं प्रत्येकाने जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाचीच काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाचं मन सांभाळण्याचा प्रयत्न सत्याने आणि न्यायाने आणि प्रामाणिकपणाने करणं गरजेचं आहे. आपले आजी आजोबा असतील, आई वडील असतील, सासू सासरे असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, भावजया असतील, या सर्वांना आपण प्रेमपूर्वक वागणूक द्यावी. हीच आपल्या जीवनातील अनमोल अशी कार्यप्रणाली आहे. प्रत्येक जण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जशा प्रकारे आपणाला हक्क गाजवावासा वाटतो, तशा पद्धतीने काही कर्तव्यसुद्धा असतात, ती मात्र आपण पार पाडायला विसरत असतो. तर आपण कर्तव्यसुद्धा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडावेत असे आम्हाला वाटते. धन्यवाद.